नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल, तर रायगड पोलीस भरतीला आलेले हे प्रश्न पाहून तुमची झोप उडू शकते. पण घाबरू नका, कारण आजच्या या स्पेशल उजळणी व्हिडिओमध्ये आपण हे सर्व कठीण प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे ते पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, -5/7 व -8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती? ऑप्शन दिलेले आहेत. मुले काय करतात, काही जण काय करतात, हा फर्स्ट नंबर आहे, सेकंड नंबर आहे. दोघांच्या दरम्यानची संख्या काढायला सांगितली, त्यामुळे काय करतात, दोघांची ॲडिशन करतात, डिव्हाईड 2 करतात. पण त्याप्रमाणे केल्यास उत्तर चुकीचं होतंय. तर कसं फाइंड करायचं मी आता सांगते. -5/7 हा सोडवून घ्यायचा. आता हा काय दिलेला आहे, अपूर्णांक आहे. अपूर्णांकामध्ये सोडवून घ्यायचा. काय येणार याचं? हे सॉल्व्ह करून घ्यायचं. पॉइंटमध्ये ही व्हॅल्यू आली -5/7 ची. तर -8/13 ची व्हॅल्यू काय येईल? -0.615 ही काय? आता या दोन्हीच्या संख्येच्या दरम्यान यापैकी कोणता नंबर आहे हे बघायचं. ऑप्शन ए बघूया आपण. ऑप्शन ए काय येतं? 13/21. काय उत्तर येईल आपलं? -0.619. आता हे -0.615 नंतर -619 येईल. त्यामुळे ऑप्शन ए होईल. ऑप्शन बी होणार नाही, कारण पॉझिटिव्ह नंबर आहे. ऑप्शन सी पण होणार नाही, कारण हाही काय आहे, पॉझिटिव्ह नंबर आहे. आणि ऑप्शन डीचं काय होतं? -21/14. उत्तर काय येतं? 0.5, जे की या दोन संख्यांच्या दरम्यान ती संख्या येत नाही. त्यामुळे आपलं उत्तर असेल ए. 0.619 या दोन्हीच्या मधला नंबर आहे. त्यामुळे ऑप्शन ए आपलं काय असेल? उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2, एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोनांची मापे अनुक्रमे 140 डिग्री व 130 डिग्री आहे, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? तर ज्यावेळी आपल्याला प्रकारचा त्रिकोण आहे असं विचारलं जातं, त्यावेळी आपल्याकडे अंतरकोनांची मापे आपल्याला माहिती असली पाहिजेत. आता इथे त्यांनी दिलेले आहेत बाह्य कोनाची मापे. हा समजा त्रिकोण आहे. आता हा असणार आहे अंतरकोन, हा असणार आहे पूर्ण, हा किती असणार आहे? 180 डिग्री असणार आहे. मग आपल्याला बाह्य कोनाची मापे दिलेली आहेत. त्या बाह्य कोनाचं माप किती दिलं आहे? 130 डिग्री. दुसऱ्या बाह्य कोनाचं माप किती दिलेलं आहे? 130 डिग्री. तर आपल्याला या आंतरकोनांची दोन्ही मापे काढता येतील. 180 डिग्री मायनस 140 डिग्री. 180 डिग्री मायनस 130 डिग्री नंतर हा आपल्याला कोन मिळून जाईल. तर फर्स्ट काय असणार आहे मग? 180 डिग्री पहिला अंतरकोन कोणता असणार आहे? 180 डिग्री मायनस 140 डिग्री किती? 40 डिग्री हा पहिला अंतरकोन असणार आहे. दुसरा अंतरकोन काय असणार आहे? दुसरा अंतरकोन काय असणार आहे? 180 डिग्री मायनस 130 डिग्री किती येईल याचं? 50 डिग्री. आता एक कोन मिळालेला आहे आपल्याला 40 डिग्री, एक मिळालेला आहे 50 डिग्री. आता हा फाइंड करायचा आहे. तर तो आपण कसा फाइंड करतो? तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180. म्हणजेच 180 वजा 40 प्लस 50 म्हणजेच 180 वजा या कोनाचं माप प्लस या कोनाचं माप किती होईल? 180 डिग्री मायनस 90 डिग्री, 90 डिग्री काय होईल? हा कोन येईल. म्हणजेच जर कोन 90 डिग्रीचा असेल तर तो काय असतो? काटकोन त्रिकोण असतो. आता हा काय असणार आहे? 40 डिग्री आणि हा 30 डिग्री, म्हणजे 90 डिग्रीचा त्यातील एक कोन असल्यामुळे हा कोणता असणार आहे? काटकोन त्रिकोण. त्यामुळे आपलं उत्तर काय असेल? सी, काटकोन त्रिकोण. प्रश्न क्रमांक 3, एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 35 मीटर आहे. त्या बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 44 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? आता एक वर्तुळाकार बाग आहे आणि त्या बागेभोवती आपल्याला काय करायचं? 4 पदरी कुंपण घालायचं आहे. हा एक पदर, 2, 3 आणि 4 असं 4 पदरी काय करायचं आहे? कुंपण घालायचं आहे. त्या बागेची त्रिज्या त्याने दिलेली आहे किती? 35 मीटर. आता एक पदरी कुंपण घालण्यासाठी आपल्याला पूर्ण एक परीघ एवढं फिरावं लागणार आहे. म्हणजे तारेचे कुंपण पूर्ण एक परीघ एवढं लागणार आहे. म्हणजे 2πr आपण पहिला काय करून घेऊया? परीघ काढून घेऊया. त्या बागेचा परीघ म्हणजे तो पूर्ण वक्र 2πr.
मग आता आर इथे किती दिलं आहे? 35 दिलेलं आहे. 22 22 पंचे 110, 110 म्हणजे 220 काय असणार आहे? 220 मीटर काय असणार आहे त्याचा परीघ असणार आहे. आता 1 मीटरला ₹44 खर्च आहे. तर आपल्याला 220 मीटर हे 4 पदर हवेत त्याचे. म्हणजे आपण कसं लिहू शकतो? 220 मीटर हा परीघ झाला आणि आपल्याला कुंपण कसं हवंय? कुंपण हवंय आपल्याला 220 गुणिले 4, कारण आपल्याला 4 पदरी कुंपण बनवायचं आहे. म्हणून आपण कसं लिहू शकतोय? 1 मीटरला ₹44, तर 220 गुणिले 4 मीटरला किती रुपये? आता याचं सिंपली काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 220 गुणिले 4 तिरकाच गुणाकार होईल इथे, गुणिले 44. आपलं उत्तर येईल ₹38,720. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4. एका सभागृहाची लांबी 20 मीटर व रुंदी 17 मीटर आहे. त्या सभागृहात अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत, तर किती फरशा लागतील? पोलीस भरती पेपरमधील हा फेमस क्वेश्चन आहे. अशा प्रकारचं एक्झाममध्ये आपल्याला भरपूर क्वेश्चन पेपर आपण सोडवलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तर सभागृहाची लांबी किती आहे? 20 मीटर. सभागृहाची लांबी आहे 20 मीटर, रुंदी आहे 17 मीटर. आपण काय करूया? सभागृह म्हणजेच कसं असणार आहे? आयताकृती असणार आहे. 20 मीटर लांबी, रुंदी दिली आहे 17 मीटर. म्हणजे आयताचे क्षेत्रफळ फाइंड करावे लागणार आहे. म्हणजेच त्या सभागृहाचे क्षेत्रफळ आपल्याला सभागृहाचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. तर त्या सभागृहाचे क्षेत्रफळ किती येईल? 20 मीटर गुणिले रुंदी किती आहे? 17 मीटर. म्हणजे 340 चौरस मीटर काय असेल त्याचं क्षेत्रफळ असेल. त्या सभागृहात अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत. आता सभागृह असणार आहे ते आयताकृती. तर त्यामध्ये आपल्याला अशा ह्या फरशा बसवायच्या आहेत, ज्या की काय असणार आहेत? चौरसाकृती असणार आहेत आणि त्याची बाजू काय आहे? त्या चौरसाची बाजू किती आहे? 0.5 म्हणजेच अर्धा मीटर आहे. आता चौरसाकृती फरशीचे क्षेत्रफळ फाइंड करूया आपण. काय येईल? तर 0.5 बाजूचा वर्ग फॉर्म्युला असणार आहे. बाजूचा वर्ग 0.5 इंटू 0.5 25 लिहायचं आणि 1 आणि 2 डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणून 0.25 काय असेल आपलं उत्तर असेल चौरस मीटर. ज्यावेळी आपण क्षेत्रफळ घेतो ते चौरस मीटरमध्ये असतं. आता आपल्याला ह्या फरशा सभागृहात अशा किती बसवाव्या लागतील असं त्याने विचारलं. त्यावेळी आपण काय करणार? सभागृहाचे क्षेत्रफळ डिवाइड काय करणार त्याला? चौरसाकृती फरशीचे क्षेत्रफळ. तर सभागृहाचे क्षेत्रफळ किती आहे? 340 डिवाइड त्याला काय होणार? 0.25. आता हे जेव्हा आपण पॉईंट काढायचा असतो तर आपण काय करतो? वरती 0 घेतो आणि हे 2 डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणून 2 शून्य वाढवल्या. 25 ॲज इट इज घ्यायचं आणि हे 25 एके 25 किती होणार? 9. 25 त्रिक 75, 15. 25 सख 150 आणि 0 किती येणार आहे? 1360 आपल्याला किती फरशा बसवाव्या लागणार आहेत. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. क्रमांक 5. एका वृत्तचिती आकाराच्या सिमेंटच्या टाकीचा व्यास 7 मीटर असून उंची त्रिज्येच्या 6 पट आहे, तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल? आता ही वृत्तचिती आकाराची काय आहे? टाकी आहे असं समजा. व्यास दिलेला आहे तर त्रिज्या दिलेली नाही आहे आपल्याला. किती? 7 मीटर व्यास आहे. म्हणजे आपण त्रिज्या किती फाइंड करू शकतो? त्रिज्या काय होणार? 7 डिवायडेड बाय 2 3.5 मीटर काय येणार आहे? त्याची त्रिज्या येणार आहे. आता त्याची उंची जी दिलेली आहे ते त्रिज्येच्या 6 पट आहे. आता त्रिज्या किती आहे? 3.5. आता जी उंची दिलेली आहे एच जी आहे ती किती असणार आहे? 6 इंटू 3.5 म्हणजेच किती असेल? 21. आता आपल्याला घनफळ फाइंड करावं लागेल. तिचे घनफळ काय येईल? पाय r² h. आता पायची व्हॅल्यू काय? 22/7
आर स्क्वेअर काय असणार आहे आपला? आर आपण काय फाइंड केला आहे 3.5चा स्क्वेअर इंटू एच किती असणार आहे आपलं 21. आता हे कसं काढूया आपण 22 डिवायडेड बाय 7. 3.5चा स्क्वेअर कसा घेतो आहे आपण? इथं 5चा स्क्वेअर 25 घेतो आणि 3 नंतर कोणती संख्या आहे त्या 4. 3 चोक 12. आता हे स्क्वेअर आहे याचा एका एका पॉईंट नंतर काय आहे हा अंक आहे. त्यामुळे स्क्वेअरमध्ये कसं होतंय 3.5 इंटू 3.5 म्हणजे 2 पॉईंट नंतर 2 अंकानंतर काय पॉईंट द्यावं लागणार. त्यामुळे 12.25 झालं इंटू 21. तर 66 गुणुले 12.25 उत्तर आपलं किती येईल 808.5 घनमीटर आपलं उत्तर असेल. बरोबर. आता आपल्याला त्यांनी किती पाणी मावेल असा प्रश्न केलेला आहे. तर 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर. हे इम्पॉर्टंट आहे इथं. 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर. तर 808.5 घनमीटर म्हणजे किती लिटर आपल्याला फाइंड करायचं, म्हणजे किती लिटर पाणी त्यामध्ये मावेल हे फाइंड करायचं आहे. म्हणजेच उत्तर काय येईल 808.5 इंटू 1000 808,500 लिटर. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर असेल 808,500 लिटर. चला भेटूया पुढच्या भागात. तर आता तुमचा एकही मार्क जाणार नाही याची मला खात्री आहे. गणिताची भीती मनात ठेवू नका, फक्त योग्य ट्रिक्सची प्रॅक्टिस करा. व्हिडिओ कसा वाटला ते कळवायला विसरू नका. तसेच सबस्क्राईब करायलाही विसरू नका. थँक यू.